हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. काय झालं हो का? आम्ही आलो इथं कुत्र्यांची मीटिंग. आलो घरी आलो धरण्यानो ही तुझा फोन हे ठेवून ये. चला आम्ही आलोय, अंधार पडलाय, घरात काय चाललंय? अगं ज्ञानेश्वरी सकाळची कढई सुद्धा बसली ना का ग? काय केलंय होय? काय केलंय? वास सुटलाय बाई. काय म्हणणं आहे तुमचं काकी? काय म्हणणं आहे? घरी सकाळ उठल्याच जा. आता पायनी दुखायला लागल्यात, पर राशीन वरून जाऊन आलो या आणि आम्ही आत्ताच आलोय. चला आता आम्हाला कामाला लागावं लागेल मस्त पैकी. काय देऊ? काय मी उरकती आणि धार काढून आणते. गुराज बाहेर बांधल्यात होय. गवारी शेंग करायची मस्त पैकी. काकीनला आला फोन तर आजीच्या घरी आता बसली येऊन इतक्यात राशन म्हणते. मग काय करू सांग? मग कशी जायची? मोठी गाडी चालू होत नव्हती मामाची. चहा करू का लगेच? कोण होय आत्या? कोण कमेंट करताना लय जाळ फुकायचा? मी म्हणलं आत्या जाळ फुका चुलीला. ते शेंगच काय होईल उग? आणि का आधीच म्हणते सासूचं डोळं घालावती का चुलीला? होय व माणसं मला नाव ठेवते सासू डोळं घालावती. तुमचं काय म्हणणं आहे का? हा मला उलट आईने तुझ्या हाताखाली केल्यावर मला बरं वाटतं. बाया चांगलंय माझ्या सासू जीव लावती. बरं आहे का नाही बघा, म्हणजे असं पाहिजे. काय नाही मग आम्ही चाललोय. तुला यायचं होतं वय? काय तुला कुठे यायचं? तुला कुठे यायचंय सांग? तुम्ही तिथे चाललाय. तू आता अभ्यास कर मग नेहमी तुला मी. तुम्ही म्हणला मी जायचं. ती कान पाडूनच असते. तुम्ही मिरीत असते. असं चाललं होतं आमचं. आम्ही माझ्या मन अभ्यास कर. असं द्या काय नाही. हे सासूनांचं भारी. उलट अशा सासू सुना पाहिजे. कशा? आशा आशा ना? बरीच जण म्हणतात रेशमाताई. चुलीत लाकूड डोसून चूल पाडायची, चुलीत भांडीत फोडून टाकायची. भांडी आपण नाही बाया मी लय भांड्याला जपती माझ्या. आणि चुलीला जपती आत्याने चूल केली पण आत्याला चुलीला जपती. भांडी मी घेतले भांडच खाली पडून देत नाही. लगेच घासायचं आल्यालाच म्हणजे कडे नाही नाही हो. मला वाटलं सकाळ तशीच राहिली का काय घासायची. वाट लावली गेले. रेशमा धार करायला जाणार आहे. मी अशीच थेट घराकडे निघणार आहे. त्यात भाजी तुम्हाला का आणून ठेवली पालकाची? भाजी बिजी काढून ठेवली. आता वाजल्यात 7:45. मी चालली धार काढायला. म्हटलं धार काढून यावं आणि मग भांडी घासावं. चहा झाला मस्तपैकी. चहा पिलू. शापू तर नीटबीट करून आई साहेबांनी. नाही तिथनं नीट करून आणतो आम्ही रानातनच. होय. वळा नाही तुम्हाला दोघीला. नाही बाया मग नीट कधी ही डिगत बसतंय सगळं. आयुष्य निघणे काय हमको. तुमचा भाऊ काय म्हणतोय बघा एकदा. नाही सांगूच नको बाई. त्याला काय करावं? इथं माझ्या पार माणसं मोकाटी घरी येते नि माझ्याकडे म्हणते बरी. पार्सलचं मग पार्सल टाकल्याशिवाय पर्यायच नाही काकी आपला. मला राहू वाटतं की कोणाला वाटतं एवढा रातचा 8 वाजता 30-40 किलोमीटर जावं. पण मैत्रिणींना जबाबदारी असते का माग. तुम्ही माझ्यावर लय विश्वास ठेवून आणि पैसे पाठवलेले त्यांनी काय करता त्यांचं दिलं पाहिजे. चला एकच मिनिट. काकी काय थांबा ना त्याच. काकी दमच काढा ना. जायचंयच म्हणतात काही इलाजच नाही आता. आणि आमचा हितला बल लागला आणि तिकडचं बल इजलं. काय झालंय काय माहित नाही. हळूच आत्या कांद चालेल असून द्या. हाय तर 5-6 गोण्या आहेत धरा. आम्ही लावलंय तुम्ही राहायला लावायचं. आमच्या त्यांना लय गिरायक आहे. ज्यांना कोणाला गाईचं औषध पाहिजे असेल पावडर तर सगळ्यांनी आमच्या रवी भाऊंना फोन करा. लय फोन येतात बाई. तू नको काळजी करू. व्हिडिओ टाकते मी. होय काय औषध आहे सांगितले नाही? कसलं औषध? गाईचं सांगा. सांग की मग.
काय राव हो का असं करतात हे असंच करतात अहो मला सारखं अरे नसं तुला काही नावच माहित नाही तोच खोय घातलं डोक्यात, नाव लोकांनी दिलंय. आज आका थांबूनच आहे का नाही? सकाळ माझ्या मागे लय लय राड आहे. दमानी जा अर्ध्या तासात. ऑर्डर घेतोय तुला कळलं एखाद्याचे पैसे घेतलं नाही टायमिंगला ओ काकी दमानी जा काय नाही अडचण रस्ता वाहतू चांगला. घरी तू घालवायच बसली ग. तुला तर ए, नणीला आलेले खापाना. अहो तसं नाही बाई मी जाऊ नको म्हणते पण माझं ऐका ना मी त्यांना आल्यापासून सांगते नको म्हणून तर त्या म्हणतात मला जायचंय तर काय करू होय अण्णा आता थांबा नाहीस तर. राहू दे आता परत आले नाही येऊ का बाळा बर बर आलूच आता रक्षाबंधनला आता किती खाणावं लागलं परवा दिवशी का हो चालूच नाही होत. दमाने जावा. ओके मध्ये येऊ का मध्ये नाही ना कुठं जायचंय तर चला. हा, बाय बाय. 8 वाजले वैतरणी फोन करा घरी गेल्या मला किती उशिरा काय दमाने जावा. चला आता माझी धार काढून आली गईची आता गुरु बाहेरच बांधल्यात आज आत्यांनी मस्तपैकी. गाडी किती चार्जिंग आहे सकाळ कॉलेजला जायला. मित्र कॉलेजवरून आले का झोपले हा मग गाडी लाव थोड्या वेळ चार्जिंगला. चला सगळ्यांना थोडा छोटासा व्हिडिओ काढला सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट. आता माझी मला कामं लय आहेत कुत्र्यांनो तुम्हाला थोड्या वेळाने भाकरी व्हायच्यात अजून मस्तपैकी छान अशा. गवारीची शेंग शिजली काकींना थांब म्हणती पण काकी कशाच ऐकणार आता काही इलाज नाही. त्यांना ऑर्डर टाकायच्या 2-4 दिवस अडचण होती मग रविवार शनिवार आला सोमवार म्हणले की टाकावं लागतंय पार्सल. असू द्या बाय सगळ्यांना.